हिंदू एकता आंदोलन कराड यांच्या वतीने परंपरेनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऐतिहासिक शिवदरबार मिरवणूक यंदाही उत्साहात पार पडली। या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो शिवभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते। गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत ही शिवदरबार मिरवणूक दरवर्षी मोठ्या उत्साहात काढली जाते। यंदाही कराड शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले होते। या मिरवणुकीत लहान मुलांपासून तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पारंपरिक वेशभूषा परिधान करून अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजामाता, शाहू महाराज आदी महान व्यक्तींचे वेशभूषेत दर्शन घडवले। विशेष आकर्षण म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मिरवणुकीत सहभागी करण्यात आला होता। भगवी टोपी, भगवे शाल व फेटे परिधान केलेल्या तरुणाईचा उत्साह पाहण्यासारखा होता। ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे कराड मलकापूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच कराड तालुक्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या शिवदरबार मिरवणुकीस उपस्थित राहून उत्सवाला अधिक रंगत आणली। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यामुळे कराड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिवभक्तांच्या सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला। उत्साह काय सांगाल? आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं रीतीप्रमाणे शिवजयंतीचा महोत्सव हा प्रत्येक वर्षीप्रमाणे साजरा केला जातोय। अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज कराडामध्ये हा उत्सव साजरा होतोय। आपल्याला माहीत आहे की अनेक वर्षापासून हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून हा उत्सव साजरा होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आज खऱ्या अर्थानं समाजाला आहे हे ओळखून आज मोठ्या प्रमाणावर तरुण आजच्या या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचारांनी विचारांनी महाराष्ट्र घडला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मोठ्या प्रमाणावर आज तरुण आज या मोहिमेमध्ये सहभागी झालेला आहे। या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्र निर्मितीचं काम, नवं महाराष्ट्र निर्मितीचं काम येणाऱ्या काळामध्ये होणार।